नाशिकच्या रामटेकडी परिसरात जलशुद्धीकरण केंद्रासाठी 300 झाडं तोडली. विरोध असतानाही झाडं तोडल्याचा पर्यावरण प्रेमींचा आरोप, तर 447 झाडं तोडण्याची परवानगी असल्याचा नाशिक पालिकेचा दावा. कल्याण स्टेशन परिसरातील आंदोलनाबाबत गुन्हा मान्य नाही. राज ठाकरेंचं ठाणे रेल्वे कोर्टाला उत्तर, तर सहकार्य करा, सुनावणी 1 महिन्यात संपेल. न्यायाधीशांचं निरीक्षण. परप्रांतीयांच्या रेल्वे भरती प्रकरणावरती सुनावणी. विदर्भ वैधानिक विकास मंडळावरनं मुनगंटीवारांचा सरकारलाच घरचा आहेर. हुरडा खाऊन जा, पण विदर्भावर अन्याय करू नका. खर्चाची यादी मागितली तरी उत्तर येत नाही, मुनगंटीवारांचा आरोप. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभागृहात विरोधक आक्रमक. अध्यक्षांनी दुपारी 3 वाजता बैठक बोलावली, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजकारण नको, फडणवीसांचा विरोधकांना सल्ला. महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, नागपुरात भाजप शिवसेना एकत्र, तर पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप स्वतंत्र लढणार. सूत्रांची माहिती. शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीला अब्जावधी रुपये पाठवले, मात्र राज्याच्या प्रमुखांनी फक्त 75,000 खर्च केले. अंबादास दानवेंचा आरोप. सरकारला हा इलेक्शन फंड वाटतो का? दानवेंचा निशाणा. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अटकेतील शीतल तेजवानीची आज पोलीस कोठडी संपणार. आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केल्यानंतर पुणे सत्र न्यायालयाकडनं कोठडी. बच्चू कडू विरोधातील अजामीनपात्र वॉरंट नागपूर सेशन कोर्टाकडनं रद्द. नागपुरातील आमदार निवासात 2020 साली केलेल्या आंदोलन प्रकरणात दिलासा. भिवंडीतल्या पडघ्याबरोबरच महाराष्ट्रातल्या आणखी काही भागातही एटीएस आणि ईडीचे छापे. बोरिवली गावातील 30 घरांसह दिल्ली आणि उत्तर प्रदेशात छापेमारी. एकूण 40 ठिकाणी छापे.